शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव न शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव 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 विचार केला मनाला जसं ह्या वेळेला देवा हो. सिंगी सुलतान लालची चौदा ताळ कोकान 18 लाख गुजरात लावती फिरायला करे शोध नाही लागिना झालेला सैला सर कुठं सुद्धा का लागेना मात्र ह्या वेळेला म्हणून वरविंद्र सभेला कैलासगिरीला शंकराने पार्वती सोंगटा पटकाव लालती खेळायला जसं मात्र लागले होते खेळायला ह्या वेळेला डाव खेळ त्या जागेला डावावर चुकला त्या वेळेला काय लालती पार्वती बोलायला 12-2-24 वर्ष पुढे डाव खेळतो या 12-2-45 तू कुठल्या शाळेत होतास कुठल्या वेळ हा अरे बाबा मिरजोने सांगलीच्या मध्ये शाळा आहे की अरे तू खोड्याचा दवाखाना एकाला हाळे मारले की 50 जण गोळा होते पोर खुळ्या दवाखाना आहे हा तिथं शाळेत होतो असं वय मग काय काय केलं काय केलं हा सांग की पुढचं पहिलेपासूनच शेवटपर्यंत वर्ग सोडला नव्हता मी का सोडला नव्हतं काय माहितीये का हा काय पांढरी पांढरी ही मिळत तो म्हणजे पोटरीची अंडी हा बर म्हणून वर्ग सोडला नव्हता म्हणजे मास्तर तुझ्यावर हुशार आणि तू मास्तर बस अति हुशार आती हुशार कशाला वर्ग सोडताय होय जाऊ द्या गाडी असेल अशी विचार केला मनाला ह्या ठिकाणाला म्हणून त्यावेळेला पार्वती बोलत्या त्यावेळेला काय सांगायचं तुम्हाला देवा मूर्ती मानव खंडाला मधल्या तळाला काळ्या डोईचे कोणतरी माणूस संकटात सापडलेला सैला गेलं पाहिजे आपणाला बघायला पार्वतीने हात धरला ह्या वेळेला म्हणून पार्वती शंकराला सांगून पार्वती कशी चाललेल्या सैला निघून द्या चालल्यावर मार्गाला लागल्यावर चाली बघा निघून विचार केला मला पेले ओ मरी राणी पेले पेले ओ मरी राजा खरंच आहे हा हा देवा म्हणून त्या पार्वतीने मूर्ती मानव खंडाला जे काही झाली म्हातारी त्यावेळेला काठी हातली गिटली हाताला आणि गौऱ्याची पाठी गिटली त्या डोई शिराला जसं मात्र निघून गेली जंगल झाडीला भयासुर वनाला चिव म्हणाय चिमणी नाही खाऊ म्हणाय कावळा नाही हा कावळाची बळाला होता चाटायला ह्या वेळेला तर त्याच वेळेला सिंगी सलतान त्या वटक्या वृक्षाच्या खाली त्याने दोघं कष्टी बसलेला सईला बरोबर लागली होती बोलायला त्या वेळेला मग पार्वतीने त्या जग झालेल्या म्हातारीनं पाठी लावली होती भरायला त्यावेळेला ओय म्हणून काय करायला विचार केला मनाला मात्र लागली बोलायला ह्या वेळेला देवा हाक मारायची तरी ह्या दोघांनी कसं हाक मारायचं काय तर कारण पाहिजे की आपणाला म्हणून मात्र म्हातारी काय लागली ती बोलायला म्हणून या पार्वतीने हाक मारली बाबा रे काय सांगायचं तुम्हाला मी एक म्हातारी माणूस आहे मला जरा पाठी उचलत नाही उचलू लागा त्या वेळेला बोलायला लागल्या सांगायला लागल्या
पाहण्या मलेच भरले हाले पाठीवर लागावं लागावं एवढं बघा बोलताना एवढं बघा सांगताना मायवाचं दासू दे मायवाचं दासू दे पार्वतीला बोलल्याबरोबर त्यावेळेला बाबा रे काय सांगायचं तुम्हाला मावशी मला फार ताण लागल्या जीवाला लागले मात्र हे बोलायला ह्या वेळेला म्हणून लालते बोलायला त्या वेळेला लागली होती मात्र सांगायला ह्या वेळेला मावशी हो. काय सांगायचं तुम्हाला मी 12 दुनी 24 वर्षे म्हणजे 14 ताळ कोकण 18 लाख गुजरात सर्व फिरलो कर काय सांगायचं मला पाणी कुठे मिळेना झालेलं होतं पाणी कुठे मिळेल नाही पाणी थोडं पेला दिलं पाहिजे ह्या वेळेला मला काय सांगायचं तुम्हाला इथं माझं गाव नाही शिव त्या वेळेला म्हणून मात्र लागली होती बोलायला मात्र ह्या वेळेला बाबा रे चला तुम्ही माझ्या पुढच्या लवणाला त्या वेळेला म्हणून मात्र लागली होती बोलायला ह्या वेळेला म्हणून ती गौऱ्याची पाठी घेतली दुईला आणि पार्वती आणि सिंगी सुलतान कसं चाललेला चाईला निघून त्या चालला मार्गाला लागला निघून त्या चालला मार्गाला लागला विचार केला मनाला ह्या वेळेला देवा हो. म्हणून या पार्वतीनं मावाचं गाव निर्माण करायला गावाचं नाव निर्माण केलं ह्या वेळेला गावाचं नाव मात्र तुळजापूरची अंबिका मात्र ह्या वेळेला म्हणून या पार्वतीने विचार केला पाणी दिलं पेला त्या वेळेला पाणी मात्र पेलं हा मन तिरुपती झालं होय का तिरुपती बालाजी झालं तिरुपती बालाजी लय लांब आहे बाबा जाणार आहे पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्याला मग आता तिकीट काढून ठेव. हा काढून ठेवल्या बर मग विचार केला मनाला लागली होती मात्र बोलायला म्हणून त्याच वेळेला पार्वतीने बाबा तुम्ही कशा करता फिरता तुम्ही कशा वेळेत त्या म्हणून मात्र लागली होती बोलायला ह्या वेळेला अक्का हो. मावशे काय सांगायचं तुला होय कर्नाटक भागाला अक्का मायेवाचं दासुदामी असायला दोघं सिंग्याने सुलतन त्यावेळेला जसं मात्र फिरलो पण वाणीच्या दादाला ह्या वेळेला नवरी मुलगी कुठे ती मला भेटीना त्यावेळेला म्हणून मात्र लागली होती बोलायला ह्या ठिकाणाला म्हणून ती त्यावेळेला पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा हे पतंग तुझ्या हाती धागा हे पतंग तुझ्या हाती धागा हे पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा पांडुरंगा
वेळेला विचार केला मनाला जसं ह्या वेळेला देवा हो म्हणून विचार केला मनाला त्या वेळेला सिंगे सुलतानला काय लागते म्हातारी बोलायला लागली होती सांगायला ह्या वेळेला बाबा हो अजून 12 जुने 24 वर्ष फिरला तर तुम्हाला शोध काय लागणार नसायला होय मी सांगते तसं करा म्हणायला लागली होती बोलायला मात्र ह्या वेळेला देवा हो मी एक साधा लकुटा लिहून देते त्यावेळेला आणि तुमच्या मायवाच्या हातात तुमच्या हक्काच्या हातात द्या त्यावेळेला म्हणून मात्र लागली होती बोलायला ह्या वेळेला का तर त्या पार्वतीला पुढे पडलो होतं याला किती जर फिरलं तर नवरी मुलगी काय सापडणार नसायला म्हणून हे शिंगे आणि सुलतान मात्र ह्या वेळेला लकुटा घेऊन मात्र निघून चालले ह्या वेळेला म्हणून या तांब्याच्या पत्रिकावर लकुटा लिहिलेला असायला मग लकुटा घेऊन कशी चाललेल्या असायला निघून त्यावर बघा चालल्या निघून त्यावर बघा चालल्या विचार केला मनाला ह्या वेळेला हा आता राजा ग राम नावाला राजा ग राम नावाला राजा राम नावाला मानव राजा कुळीला मानव राजा कुळीला बाळ आलं जन्माला सूर्य पाय पुजारे त्यांचा बघा मुलगा पुणे बघा शेराला पुणे बघा शेराला नोकरीच्या नादानं नोकरीच्या नादानं चालऱ्याला ववीरा ग चालऱ्याला ववीरा दोनशे बघा रुपये व 200 बघा रुपये भाव महान केल्यात भंडाऱ्या हाला दिल्यात अक्का महाजी मायावा खरे त्यांचा सांभाळ खरे त्यांचा सांभाळ ग सोन्याची कांबाळ सोन्याची कांबाळ ग बाळावर धराव बाळावर धराव ग काळ दूर कराव पुढेल्या जाग्याला लावल्या खेळायला रसाळ गायनाला सरळ विचार केला मनाला जसं ह्या वेळेला हा लागली होती मात्र बोलायला ह्या वेळेला म्हणून या सिंगे सुलताना
का मायावाच्या हातात ते तांब्याची पत्रिका म्हणजे लकुटा दिलेला सईला आका मायवानं वाचून मजकूर बघितला मात्र ह्या वेळेला होय बघितल्या बरोबर लागली बोलायला ह्या वेळेला म्हणून त्या त्याला आनंद झाला का मायवाला आनंद झाला आका मायवाला आनंद कसा झाला कसा आनंद पोटात माझ्या मावेना मावेना 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 फोड गाड्याल्या बागा जाग्याला जाग्याला लाव गाव्याच्या बागा कटला कटला विचार केला म्हणाला जसं ह्या वेळेला हा जसं मात्र लकुटा वाचून बघून मात्र ह्या वेळेला म्हणून का मायावाना हक्क कुणाला माराहिला हाक मारली वाणीच्या दादाला म्हणजे काशिलिंग बिरदेवाला हाक मारली होय हाक मारल्याबरोबर काशिलिंग बिरदेव मात्र ह्या वेळेला म्हणून का सिलिंग बिरदेवाना काय कराहिला पळत धावत हक्का मायवा पशी निघून आला ह्या वेळेला का हो. कशासाठी तुम्हाला हाक मारलेला असायला सांग लवकर मला मात्र ह्या वेळेला एवढं म्हणल्यानंतर का मायावा कायला ती बोलायला हक्का माहेवा लागली मात्र सांगायला स्वतः मात्र मुलगी बघायला गेलं पाहिजे ह्या वेळेला अव दादा तुला काय सांगू मी त्या बघत आला म्हणून मात्र लागली होती बोलायला ह्या वेळेला अव सांगू मी किती वाटत्या रीतीन जीव माझा घाबरला सांगू मी किती वाटत्या रीतीन जीव माझा घाबरला सांगू मी किती वाटत्या भीतीन जीव माझा घाबरला सांगू मी किती वाटत्या भीतीन जीव माझा घाबरला काय झालं काय झालं सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरला हा ना त्या वेळेला काय खाल्लाय जाय देवा त्या वेळेला कमायवा बिरदेवाला कैला ती बोलाहिला आपल्या डेंबाड्यावर एक गाणं म्हणायचं आहे कसं म्हणायचं म्हण की बाबा उठ उठ डेंबाड्या दादा बैल झोप राटाला उठ उठ डेंबाड्या दादा बैल झोप